प्रॉब्लेम लिहा. फॉर अ रिॲक्शन, रिॲक्शन लिहा. फॉर अ रिॲक्शन the equilibrium constant is, for a reaction, ही reaction लिहा. The equilibrium constant is 16, 16. Equilibrium constant is 16 if 1 mole of each of 4 1 mole of each of 4 gases is enclosed in vessel, is enclosed in vessel of volume 1 liter, of volume 1 liter, find equilibrium concentration of nitrogen oxide. Find equilibrium concentration of nitrogen oxide. सो बघा क्वेश्चन काय आहे, ही एक रिॲक्शन आपल्याला दिली आहे आणि याचा केसी आपल्याला दिला आहे इज 16 आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन फॉर NO, दॅट इज नायट्रोजन ऑक्साईड. आपण सगळे करू वाटलंस. प्रश्न कळाला काय आहे, ही एक रिॲक्शन आहे, याचा केसी तुम्हाला दिला आहे 16, ठीक आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की सुरुवातीला तुम्ही जेव्हा इनिशियल मोल्स घेताय त्यावेळेस सगळे तुमचे 1 मोल आहेत. किती आहेत? 1 मोल. प्रश्न कळाला ना. म्हणजे बघा याचे इनिशियल मोल्स किती आहेत, इनिशियल मोल्स याचा 1 घेतलाय, हे सगळे 1 मोल इच आहे. आपण सुरुवातीला काय करायचो बघा, की जेव्हा मोल दिलेले नसायचे तेव्हा आपण याला 1 1 कन्सिडर करून याला 0 0 कन्सिडर करायचो, बरोबर की नाही. बट त्यांनी आता असं केलंय का, नाही. त्यांनी काय केलं की सगळे चारही तुमचे रिॲक्टंट्स पण आणि प्रोडक्ट्स पण सेम व्हॉल्यूम मध्ये घेतलेत. पॉइंट कळाला मी काय म्हणतो. आता चारही पण तुमच्या रिॲक्शन्स मध्ये. मग आता इक्विलिब्रियम असा असेल का, नाही आपल्याला माहित नाही, ते काय 50-50% थोडे असणार आहे. मग रिॲक्शन कुठंतरी स्टार्ट होईल ना तुमची, आयदर रिॲक्शन बॅकवर्डला जाईल किंवा फॉरवर्डला जाईल. म्हणजे एकतर काय होईल, हे दोघं परत रिॲक्ट होतील आणि याला फॉर्म करतील आणखी जास्त, किंवा हे दोन्ही रिॲक्ट होतील आणि याला फॉर्म करतील आणखी जास्त. जेव्हा इक्विलिब्रियम तुमचं 50-50% वरती असेल, म्हणजे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट 50-50% असेल, म्हणजे केसी इज इक्वल्स टू 1 येईल, त्यावेळेस मग हे रिॲक्शन इथं थांबून गेली असते बघा. बट त्यांनी केसी काहीतरी आपल्याला 16 सांगितलं आहे. कळतंय मी काय म्हणतो, म्हणजे प्रश्न समजून घ्या अगोदर. मग हे चारही पण त्यांनी दिले, रिॲक्टंट्स पण दिला आणि प्रोडक्ट्स पण दिला, आणि एका क्लोज कंटेनरमध्ये दिले ज्याचं व्हॉल्यूम आहे 1 लिटर. मग लेटेस्ट कन्सिडर की रिॲक्शन बाबा स्टार्ट होते रिॲक्टंटकडनं, कारण आपण जनरली केसी बघतोय तर इकडनंच आपण कन्सिडर करू. मग हे दोघं रिॲक्ट होतील आणि काय फॉर्म करतील, आणखी SO3 आणि NO. कळतंय मी कसं अज्युम करतोय ते. रिॲक्शन कंटेनरमध्ये 4 आहेत, 2 पॉसिबिलिटीज आहेत, 3 पॉसिबिलिटीज आहेत. एकतर हे दोघं रिॲक्ट होऊन याला आणखी फॉर्म करतील, किंवा हे दोघं रिॲक्ट होऊन याला आणखी फॉर्म करतील. म्हणजे एकतर रिॲक्शन फॉरवर्ड डिरेक्शनला जाईल किंवा रिव्हर्स डिरेक्शनला जाईल. आणि जर इक्विलिब्रियम केसी तुमचा 1 असेल तर रिॲक्शन काय होणार, तुमची स्टॉप होणार. बट केसी 1 नाही आहे, मग रिॲक्शन एकतर फॉरवर्ड किंवा रिव्हर्स जाणार. ठीक आहे. केसी 0 पेक्षा ग्रेटर आहे, आपण कन्सिडर करू की रिॲक्शन फॉरवर्ड डिरेक्शनमध्ये जाते. ठीक आहे.
मग फॉरवर्ड डिरेक्शनमध्ये जाईल तर एका पॉईंट नंतर इक्विलिब्रियम अचीव करेल. मग जेव्हा इक्विलिब्रियम अचीव करेल, सो ॲट इक्विलिब्रियम, ठीक आहे, याचं काहीतरी डिसोसिएशन होईल, म्हणजे याचं कन्वर्जन कशात होईल, प्रोडक्टमध्ये. लेटेस्ट कन्सिडर एक्स मोल्स विल बी कन्झ्युम. आपण एक्सच कन्सिडर केलं ऑलवेज. सो 1 इनिशियल घेतला होता, त्याच्यातला फक्त एक्स कन्झ्युम होऊन त्यांनी प्रोडक्ट फॉर्म केला. मग 1 मायनस एक्स तुमच्याकडं उरला, नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे. मग हा जर तुमचा 1 यूज होत असेल तर हा किती यूज होतो, 1. मग हा जर एक्स कन्झ्युम करत असेल तर हा किती कन्झ्युम करणार, एक्स. मग याचं पण उरणार किती, 1 मायनस एक्स. जेव्हा हा एक्स कन्झ्युम होतोय त्यावेळेस हा, समजा हा जेव्हा तुमचा 1 कन्झ्युम होतो त्यावेळेस हा फॉर्म किती होतो, 1. जेव्हा हा एक्स कन्झ्युम होतो त्यावेळेस हा किती फॉर्म करणार, एक्स. मग ह्याचं कॉन्सन्ट्रेशन काय येईल, 1 प्लस एक्स. अगोदरचं 1 दिलंय ना त्यांनी, कालपर्यंत आपण 0 घेतलं होतं बघा. मग 0 प्लस एक्स इज एक्स, पण आता ऑलरेडी त्यांनी आपल्याला काय केलंय, 1 दिलाय. सो काय येईल तुमचं, 1 प्लस एक्स. मग हा जर तुमचा 1 कन्झ्युम होत असेल तर हा फॉर्म किती होतोय राजा, 1. मग हा एक्स कन्झ्युम होत असेल तर किती फॉर्म होणार, हा 1 प्लस एक्स. मग फायनल किती येईल त्याचं, 1 प्लस एक्स ॲट इक्विलिब्रियम. सो नंबर ऑफ मोल्स ॲट इक्विलिब्रियम, बरोबर की नाही. आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO काढायचं आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOचा फॉर्म्युला काय आहे, Kc इज इक्वल्स टू NO रेस टू SO3, सॉरी डिवायडेड बाय SO2 इंटू NO2. हा फॉर्म्युला आहे तुमच्याकडं, तुम्हाला हे फाइंड आउट करायचं NO. ठीक आहे. मग आता इक्विलिब्रियमला नंबर ऑफ मोल्स बघितले, कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम. कॉन्सन्ट्रेशन फाइंड आउट करायचं आहे ना आपल्याला. कॉन्सन्ट्रेशन काय येईल, नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम किती सांगितलं त्यांनी, 1 लिटर. सो 1 मायनस एक्स डिवायडेड बाय 1 म्हणजेच काय, 1 मायनस एक्स. सो सगळ्यांचं सेमच येईल, 1 मायनस एक्स, 1 प्लस एक्स आणि 1 प्लस एक्स. ठीक आहे. मग केसी मध्ये आपण व्हॅल्यू पुट केले. केसी काय आहे तुमचा, 16. 16 इज इक्वल्स टू 1 प्लस एक्स, 1 प्लस एक्स, 1 मायनस एक्स, 1 मायनस एक्स, बरोबर की नाही. मग हे सिम्प्लिफाय करायचं आहे फक्त तुम्हाला. 16 इज इक्वल्स टू 1 प्लस एक्सचा स्क्वेअर, 1 मायनस एक्सचा स्क्वेअर, बरोबर. स्क्वेअर रूट घ्या, स्क्वेअर रूट निघून जाईल, इथं 4 येईल. मग हे 1 एक्ससाठी सॉल्व करा आणि एक्सची व्हॅल्यू काय येईल ते याच्यात पुट करा. NOमध्ये 1 प्लस एक्स, एक्सची जी व्हॅल्यू येईल प्लस 1 करा, ते तुमचं NOचं कॉन्सन्ट्रेशन असेल, तेवढंच तुमचं SO3 असेल. 1 मधनं एक्स मायनस करा ते NO2 असेल, 1 मधनं एक्स मायनस करा ते SO2 असेल. सगळेच मिळतील तुम्हाला. करा मग आता काय. हा जेईचा क्वेश्चन बरं का, प्रिव्हियस इयर कुठला तरी. 0.66 आला एक्स. मग एक्स जर 0.66 असेल तर NO किती येईल, 1.66. हा येईल 1.66. हा किती येईल तुमचा 0.33 आणि हा 0.33. ठीक आहे, तेच ना. मग तेच आन्सर आलं ना. मग एक्स तुमचा काहीतरी 0.66 किंवा 67 आला असेल आणि मग तुमचा NO किती येईल, 1 प्लस एक्स आहे. सो 1 प्लस 0.66 करा, तुम्हाला 1.66. सो तुमचं इक्विलिब्रियमचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे NOचं, एवढं आहे. आणि रेस्ट ऑफ द बाकीचे पण एवढे. तुम्हाला कुठलंही फाइंड आउट करायला लावलं तर एक्सची फक्त व्हॅल्यू टाकायला लागेल. कळालं का हे, डन. चला असाच एक प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा आता. ठीक आहे. घ्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. हे काढलं का सगळ्यांनी, एक्स काढलाय का, एक्स काढलाय का. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर रिएक्शन इज 100. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट फॉर अ रिएक्शन इज 100. रिएक्शन घ्या. Equilibrium constant for reaction is 100. If initially
1 molar concentration of initially 1 molar concentration of each of 4 species. Each of 4 species is given find equilibrium concentration. Find equilibrium concentration of D. D फाइंड आउट करायचा आहे. तुम्ही सगळे करून टाका. ठीक आहे, ABCD. सेम मागच्या सारखा प्रॉब्लेम आहे. तसे सेम टाईपचेच प्रॉब्लेम विचारतात बघा तुम्हाला, फक्त कॉन्टेंट थोडाफार चेंज करतात. लॉजिक एकच असतं. 0.8 समथिंग 81 असं काहीतरी आन्सर. 0.81 असं काहीतरी ना. अरे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलंय तुम्हाला, आता मोल्स वगैरे इथं लिहायची गरज नाही. तुम्ही इथं इनिशियल मोल्स लिहिलंय ना, तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन्स दिली आहे डायरेक्ट. सो इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आहे, कॉन्सन्ट्रेशन काढायची गरज नाही. आता फक्त इथे ॲट इक्विलिब्रियम ते फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला डायरेक्ट. मग ॲट इक्विलिब्रियम काय आहे? 1 - x. सो इक्विलिब्रियमचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल? 1.818. 818 असं काहीतरी आन्सर येईल बघा. आणि मग हे रिस्पेक्टिव्हली प्लस मायनस करा फक्त. तुमच्या ऑप्शनमध्ये बघायचं. लिहा चला. इफ पार्शल प्रेशर ऑफ, सॉल्व करा बरं का प्रत्येकानं. हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत. इथं केमिस्ट्री कुठंच येत नाही बघा. इथं कुठंच येत नाही आहे. फक्त हे नावं केमिस्ट्रीमधले आहेत, बाकी कुठंच मॅथ्स, सगळीकडे मॅथ्स आहे. इनिशियल मोल इफ पार्शल प्रेशर ऑफ N2 and H2, if partial pressure of N2 and H2 are 0.8 and 0.4 atm, if partial pressure of N2 and H2 are 0.8 and 0.4 atm at equilibrium, and the total pressure is 2.8 atm. 2.8 atm. Find Kp. बघा ही रिॲक्शन आहे N2 आणि H2 ची. त्यांनी आपल्याला यांचे इक्विलिब्रियमचे प्रेशर्स दिलेत आणि आपल्याला टोटल प्रेशर एक दिलाय आणि Kp फाइंड आउट करायला लावलाय. मग Kpचा फॉर्म्युला काय आहे? पार्शल प्रेशर ऑफ प्रोडक्ट अपॉन पार्शल प्रेशर ऑफ रिॲक्टंट. बरोबर. हे प्रेशर्स आपल्याला दिलेत बघा N2 आणि H2.
सो पार्शल प्रेशर्स ॲट इक्विलिब्रियम हा 0.8 आणि हा 0.4. उलट दिलं का मी? अरे उलट दिलंय बरं का मी. 0.4 आणि हे 0.8 आहे. उलट लिहिलंय ना. हां मग ते हे करा. हे 2 आहेत 3 आहेत ना H2. सो प्रेशर जास्त असेल. सो बघा इक्विलिब्रियमचे हे प्रेशर्स दिलेत. सो इथं व्हॅल्यू आहे तुमच्याकडे 0.4 आणि 0.8. ठीक आहे. NH3 ची व्हॅल्यू नाही आहे. ठीक आहे. ती व्हॅल्यू किती आहे तर x आहे इक्विलिब्रियमचं प्रेशर. ठीक आहे. तुम्हाला टोटल प्रेशर दिला आहे बघा. P टोटल इज इक्वल्स टू किती आहे 2.8 ना. 2.8 ATM हा टोटल प्रेशर. सो अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर, डाल्टन्स लॉ काय सांगतो आपल्याला की टोटल प्रेशर जे असतं तुमच्या कंटेनरचं इज सम ऑफ पार्शल प्रेशर ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल गॅसेस. सगळ्या इंडिव्हिज्युअल गॅसेसच्या प्रेशरची ॲडिशन म्हणजे हा P टोटल आहे. म्हणजेच इथं P टोटल इज इक्वल्स टू काय येईल? P टोटल इज इक्वल्स टू PN2 प्लस H2 प्लस NH3 यांच्या सगळ्यांचं जे टोटल प्रेशर असेल. मग N2 किती आहे तुमचा 0.4, हा 0.8 आणि हा तुमचा NH3 आणि टोटल किती दिला आहे 2.8. सो फक्त पार्शल प्रेशर ऑफ NH3 साठी सॉल्व्ह केलं तुम्ही तर काय मिळेल तुम्हाला 1.6. ठीक आहे. मग इथं काय येईल तुमचं हे x काय येईल 1.6 येईल. मग ही व्हॅल्यू फक्त टाका 1.6 रेस टू 2 N2 इज 0.4 इंटू 0.8 रेस टू 3 आणि मग KP साठी सॉल्व्ह करा. हे सगळे प्रीवियस इयर क्वेश्चन्स आहेत. खाली लिहा एक लाईन लिहा अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर. हे लिहिलंय का तुम्ही? खाली लिहा अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर. Dalton's law of partial pressure. The total pressure of mixture of gases is equals to sum of partial pressure of all the individual gases present in a mixture. खाली लिहा फक्त त्याच्या P टोटल इज इक्वल्स टू PA प्लस PB प्लस PC प्लस सो ऑन. किती पण कंपोनंट असू द्या सगळ्यांची ॲडिशन येईल. एकच कंपोनंट असेल तर तेच त्याचा टोटल प्रेशर असेल. किती आलं रे आन्सर 12.5. घ्या फॉर अ रिॲक्शन रिॲक्शन लिहा. फॉर अ रिॲक्शन SO3 and O2 are mixed in a container. Having initial partial pressure
1 atm each. Having initial partial pressure 1 atm each, and if Kp is 1.87, find 1.87, find equilibrium partial pressure of SO2. प्रॉब्लेम रीड करा बघा एकदा. कॉन्सन्ट्रेशन इज सिमिलर टू प्रेशर. सारखंच आहे, दोन्ही गोष्टी एकच आहेत. हे काय आपण प्रूव्ह केलं होतं त्या दिवशी. सो जे तुम्ही प्रेशरसाठी अप्लाय करता तेच कॉन्सन्ट्रेशनसाठी करता तेच प्रेशरसाठी करता. बघा इकडे लक्ष द्या. अरे प्रॉब्लेम वाचा. काय दिलंय प्रॉब्लेममध्ये तुम्हाला? एक रिॲक्शन आहे, त्याच्यात SO2 आणि O2 फक्त मिक्स केला आहे आणि दोघांचं प्रेशर आहे 1 atm इनिशियल प्रेशर. SO2 आहे का? SO2चं प्रेशर काय आहे? 0. ठीक आहे. SO2 अजून मिक्स केला का आपण? आपला SO2 फॉर्म झालाय का तुमचा? नाही. जेव्हा तुम्ही इनिशियली घेताय तर SO3 आणि O2 घेताय आणि दोघांचं प्रेशर 1 atm आहे. रिॲक्शनचं काम काय आहे की तुम्ही कुठनंही सुरुवात करा, रिॲक्शन कुठं जाणार आहे? तिच्याकडे इक्विलिब्रियमकडे जाणार आहे, कारण रिव्हर्सिबल रिॲक्शन. पॉईंट कळतं ना? म्हणजे मी रिॲक्शन इकडनं स्टार्ट करू द्या, इकडनं करू द्या, कुठनं पण करू द्या, रिॲक्शनचं काम काय आहे? ह्या तिघांना इक्विलिब्रियममध्ये घेऊन येणं, कारण ही रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. फॉरवर्ड रिॲक्शन असते तर वेगळी केस असते. कळतंय ना मी काय म्हणतो? म्हणजे रिॲक्शन कुठनं पण करू द्या तुम्ही. हे दोन्ही घेतले आता काही प्रॉब्लेम नाही. आता काय होईल? हा जो आहे तुमचा, याच्यावर प्रेशर काय आहे? SO2 क्रिएट करायचं. म्हणजे याच्याकडे कंडिशन काय आहे की त्याला SO2 प्रिपेअर करायचं आहे रिॲक्शनमध्ये, कारण इक्विलिब्रियम अचीव करायचं आहे. आत्ता हा इक्विलिब्रियममध्ये आहे का रिॲक्शन? नाही. आता हे दोन्ही तुम्ही घेतलेत फक्त. मग ह्या दोघांकडे काम काय दिलं आहे की तुम्हाला SO2 प्रिपेअर करायला लागेल आणि हे तिघं पण नंबर ऑफ मोल्सनी इक्वल झाले पाहिजे. आता नंबर ऑफ मोल्स प्रेशर किती आहे तुमच्याकडं? 2 atm. येते लक्षात? मग तुमचं प्रेशर काय राहिलं पाहिजे? तर 2 atmच राहिलं पाहिजे, फक्त ते तिघांमध्ये डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे. त्यालाच तर इक्विलिब्रियम म्हणतो आपण. मग आता इनिशियली ते किती आहे? 0 आहे. मग कुठं जाणार तुम्ही आता? ॲट इक्विलिब्रियम. पार्शल प्रेशर. बघा आता समजा हा आपण इकडनं रिॲक्शन कुठं आहे तुमची? आता ह्या डायरेक्शनमध्ये चालली ना रिॲक्शन, म्हणजे SO3 कडनं आता त्याला कुठं जायचं आहे? SO2 कडे. मग मी रिॲक्शन इकडनं स्टार्ट करतो. ठीक आहे. मग इथं बघा तुमच्याकडे 2 SO2 आहेत, SO3 आहेत. ते किती SO2 फॉर्म करतायत? 2. ठीक आहे. मग तुमच्याकडे जर 1 असेल तर ते किती फॉर्म करतील? 1. असं आहे ना ते सिच्युएशन. मग आपण काय कन्सिडर करतो की हे किती कंझ्युम होतील? X. मग हे X होत असतील तर ते किती फॉर्म करतील? X. ठीक आहे. मग इथं बघा मी लिहितो 1 - X. ठीक आहे. मग हा किती फॉर्म होईल? 1 + X. हा 0 आहे बघा. 0 आहे ना, मग नुसतं काय येईल? X. 0 + X इज X. ठीक आहे. मग जेव्हा आता SO3 काय करणार? SO3 एकटा SO2 फॉर्म करतो का? नाही. SO3 कोण कोण फॉर्म करतो? SO2 पण करतो आणि O2, कारण तो एकटा फॉर्म नाही करू शकत, त्याला O2 पण फॉर्म करायला लागेल. मग O2 किती फॉर्म होतो? जेव्हा 2 SO3 रिॲक्ट होतात त्यावेळेस किती फॉर्म होतो? 1. मग जेव्हा X रिॲक्ट होईल त्यावेळेस किती फॉर्म होतील? X/2. X/2 येईल ना. जर 2 1 करत असेल तर 1 किती करणार? अर्धा. व्हेरी गुड. X किती करणार? X/2.
3 असतील तर 3 किती करतील? 3/2 इज 1.5. 4 असतील तर किती करतील? 2. मग x असेल तर किती करेल? x/2. मग हे किती येईल? 1 प्लस x/2. ठीक आहे. बट आता हे x/2ला थोडंसं कॅल्क्युलेशन आपल्याला समजा अवघड जात असेल, समजा ही नंबर, तर याला सिम्प्लिफाय करू आपण. तुमच्यासाठी सिम्प्लिफाय करू आपण. तुम्ही असं पण लिहू शकता. ठीक आहे. याला समजा सिम्प्लिफाय करू आपण, असं कन्सिडर करू थोड्या वेळासाठी. हे 2 मिनटं बाजूला ठेवा. जेव्हा 2 SO3 रिॲक्ट होत आहेत त्यावेळेस किती SO2 फॉर्म होत आहेत? 2. याच्यातले कंझ्युम झाले समजा 2x. किती कंझ्युम झाले? 2x. मग इकडं किती फॉर्म होतील? आणि इकडं x. म्हणजे 2 काढून टाकला बेसिकली, कारण ते तुम्हाला सिम्पल जावं म्हणून जावं. ठीक आहे. मग हे झाले तुमचे इक्विलिब्रियमचे पार्शियल प्रेशर्स. ठीक आहे. केपी फाइंड आउट करा. केपी इज इक्वल्स टू काय? SO3 चा प्रेशर रेस टू 2 डन. केपी तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू दिली बघा, आणि ती ॲड करा फक्त आणि सॉल्व करा x साठी. तुम्ही हे वरचं घेऊन पण करू शकता आणि हे पण घेऊन करू शकता. एक्सच्या ऐवजी तुम्ही W कन्सिडर करा, Y कन्सिडर करा, P कन्सिडर करा, A कन्सिडर करा, काही करा. अरे हे फक्त मी एक्सच्या ऐवजी 2x कन्सिडर केलं, एवढंच आहे. आता याच्यात थोडंसं ह्या प्रॉब्लेममध्ये ऑप्शन्स जर दिले तर ऑप्शन्स टाकून बघा एक्सची व्हॅल्यू, तर ते सिम्पल जाईल तुम्हाला. ठीक आहे. एक्सची देऊ का तुम्हाला व्हॅल्यू? 4 ऑप्शन्स देतो, तुम्ही त्यापैकी एक हे करा. मग अशा टाईपचा जर प्रॉब्लेम आला तुम्हाला तर तुमच्या ज्या एक्सच्या व्हॅल्यूज आहेत त्या टाकून बघायच्या. ठीक आहे. 0.2, 0.4, 0.6 आणि 0.8. 0.2, 0.4 आणि अशा केसमध्ये सुरुवात पहिल्या ऑप्शनपासूनच करायची, लक्षात ठेवा. म्हणजे पहिलं ऑप्शन आन्सर नाही आहे, बट सुरुवात करताना पहिल्या ऑप्शनपासूनच करायची. एक तर पहिलं किंवा दुसरं ऑप्शन असतं. कळालं ना मी काय म्हणालो? अशा टाईपचं कॅल्क्युलेशन आलं तर ऑप्शन्स टाकून बघायचे एक्सच्या ऐवजी, मग ते तुम्हाला लवकर सॉल्व्ह होईल. दोन्ही साईड 1.87 आल्या पाहिजे, ते तुमचा आन्सर असेल. LHS आणि RHS. KP 1.87 आहे ना, मग त्या व्हॅल्यूज टाकून बघा रिस्पेक्टिव्ह. 0.2 टाकून बघा येत आहे का बघा, नसेल येत तर पुढं 0.4 कडे जा. एक काम करा, डायरेक्ट 0.4 टाकून बघा. चला पण करा आता, ट्राय तर करा. आतले कोण करतच नाही. काय आलं रे गट्ट्या, तेरे लिए. ते ऐक ना, ते तेरे लियेचा काय विषय? कुठलं गाणं? पुढं काय मग? बोल की, लिरिक्स सांग. लिरिक्स सांग. 0.4 आन्सर आहे बघा. अशा केसमध्ये ऑप्शन्स टाकून बघायचे. पहिल्या ऑप्शन्सपासून स्टार्ट करायचं. पहिला किंवा दुसरा ऑप्शन आन्सर असतं. रेअर केसमध्ये थर्ड किंवा फोर्थला आन्सर जातं. ठीक आहे. बट याचा मिनिंग असा नाही की तुम्ही एकतर A किंवा B टिक करावं, तुम्ही चेक करायला लागेल तुम्हाला. ठीक आहे. नाही सॉल्विंगचा, अरे हे केस रे, अरे केस टू केस व्हॅरी ना मित्र. असं काय करतो तुला इथं? सॉल्विंगचा क्वेश्चन्स कुठला असेल जिथं पूर्ण सॉल्व्ह करायला लागले, इथं तुला व्हॅल्यू टाकायला लावतोय मी ऑप्शन्स. यापूर्वी कधी ऑप्शन्सच्या व्हॅल्यू टाकायला लावल्यात का? नाही. तर त्या केसमध्ये हां, नाही तर मग NB असतं. पण हे बघ कसं आहे, आता शेवटी ते आपलं आहे, ते कधी करायचं असतं त्याची पण एक ट्रिक असते. पण ती नंतर ते 12वी नंतर सांगायला लागेल तुम्हाला. 12वी नंतर म्हणजे तुमचे बोर्ड्स एक्झाम झाल्यानंतरचा विषय तो.
म्हणजे ज्यावेळेस तुमचा काहीच अभ्यास झालेला नसतो त्यावेळेसचा विषय. चला पुढचा घ्या प्रॉब्लेम एक. फॉर अ रिॲक्शन किती नंबरचा प्रॉब्लेम आहे? ॲट इक्विलिब्रियम वी हॅव, सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. वी हॅव 0.2 मोल्स ऑफ A2, 0.1 मोल, sorry, 0.3 moles of B2 and 0.1 mole of AB. Total pressure is 0.1 mole. Total pressure is 6 atm. Find Kp. Find Kp. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे बघा. फॉर अ रिॲक्शन at equilibrium A2 is 0.2 mole, B2 is 0.3 mole and AB is 0.1 mole and total pressure is 6 atm. Find Kp. बघा प्रॉब्लेम समजून घ्या. Kp इज इक्वल्स टू, Kp फाइंड आउट करायचा आहे. इकडं बघा रे, बरोबर. हा फॉर्म्युला आहे. सो आपल्याला दिलं त्यांनी इक्विलिब्रियमचं प्रेशर. इक्विलिब्रियमचंच आहे ना ते प्रेशर? इक्विलिब्रियमचं आहे का? थांब ना जरा. पार्शियल प्रेशर किती किती दिलेत? 0.2. सॉरी, मोल्स दिलेत ना आपल्याला. मोल्स ॲट इक्विलिब्रियम, बरोबर. किती आहेत? 0.2. कॉन्सन्ट्रेशन काढलं असतं बट कॉन्सन्ट्रेशनला व्हॉल्यूमच नाही तुमच्याकडं. ठीक आहे, त्याच्यामुळं मोल्स दिलेत फक्त तुम्हाला आणि टोटल प्रेशर दिलाय. तुम्हाला मोल्स दिलेत, तुम्हाला प्रेशर काढायला लागेल. पार्शियल प्रेशर ॲट इक्विलिब्रियम. टोटल प्रेशर काय आहे? A2 प्लस B2 प्लस AB आणि हा 6 atm आहे. मग आता बघा इथं आपल्याला पार्शियल प्रेशर कसा काढता येईल? नंबर ऑफ मोल्सवरनं. ठीक आहे, इथे येतं तुमचा एक डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशरचं ॲप्लिकेशन. मग ते डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशरचं ॲप्लिकेशन काय आहे ते बघा. ठीक आहे, सो पार्शियल प्रेशर ऑफ एनी कंपोनंट, समजा इथं PA2 आहे, इज गिवन बाय partial pressure of, for example, A2 is equals to number of moles of A2 divided by total number of moles into total pressure. ठीक आहे, असा फॉर्म्युला आहे. आता हा फॉर्म्युला कसा आला?
ते मी थोड्या वेळानंतर त्याचं डेरिवेशन आहे ते तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली ते स्टेट्स ऑफ मॅटरमधलं चॅप्टरमधलं आहे, ते आता स्किप झालं तुम्हाला, आता नाही आहे. बट त्याचं ॲप्लिकेशन तुम्हाला आता अशा क्वेश्चन्समध्ये येऊ शकतं. म्हणून मी आता फक्त एक इक्वेशन सांगितलं. हे इक्वेशन कसं आलं ते थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो. मग बेसिकली पार्शल प्रेशर कुठल्याही कंपोनंटचं तुम्हाला काढायचं असेल, ठीक आहे, P1 काढायचं आहे, तर त्याचे नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स इनटू टोटल प्रेशर, हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग बघा PA2 मला काढायचं आहे, पार्शल प्रेशर ॲट इक्विलिब्रियम काढायचं आहे. सो नंबर ऑफ मोल्स किती आहेत त्याचे 0.2 मोल्स आहेत. टोटल मोल्स किती आहेत 2 + 3 + 1 किती आहेत 0.6. टोटल प्रेशर किती आहे 6 atm. सो हे तुम्हाला येईल PA2. ठीक आहे. असंच तुम्हाला येईल बघा PB2. ठीक आहे. PB2 काय येईल नंबर ऑफ मोल्स ऑफ B2 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स इनटू टोटल प्रेशर. सो व्हॅल्यू पुट करा. असंच तुम्हाला येईल AB. असे सगळ्यांचे तुम्हाला पार्शल प्रेशर्स मिळतील. ठीक आहे. मग ते पार्शल प्रेशर्स मिळाले की फक्त व्हॅल्यू टाकायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. मग एवढं लिहा, फक्त हे इथपर्यंत लिहा, मग मी हे खाली लिहून देतो तुम्हाला. खाली लिहा अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शल प्रेशर the partial pressure of any component partial pressure of any component is related to number of moles and total pressure. Is given by आणि हे एक्झाम्पल लिहा आणि करा, हे सॉल्व करा, व्हॅल्यू टाकून ॲड करा. प्रत्येकाचे पार्शल प्रेशर्स काढा आता आणि याच्यात व्हॅल्यू टाकून सॉल्व करा. .166 आन्सर आहे बघा. करा ते प्रत्येकानं कॅल्क्युलेट. नाही ना, आता त्यांनी डायरेक्ट दिले ना आपल्याला, मग ते तिथं स्टायशोमेट्री फक्त त्यांनी दिलं 0.1 0.1. हो 10 झाले का प्रॉब्लेम? 10 प्रॉब्लेम झाले का? बस झालं आहे की नाही? अजून 1-2 घेतो. डन. घ्या चला. द व्हॅल्यू ऑफ KP फॉर अ रिॲक्शन, KP फॉर अ रिॲक्शन, रिॲक्शन लिहाय is 3 at 1000 Kelvin. Equilibrium constant for a reaction is 3 at 1000 Kelvin. 1000 Kelvin. If initial partial pressure of CO2 is 0.48 bar, and CO is 0 bar. Calculate equilibrium
equilibrium partial pressure of CO and CO2. Calculate equilibrium partial pressure of CO and CO2. And CO2. करा बरं तुम्ही हे, चला ट्राय. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर असतं ते सगळे रिॲक्शन्स ॲट कन्सिडर्ड असतात ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. बघा सेम आणि सिंपल प्रॉब्लेम आहे, पहिल्यासारखंच सॉल्व करायचं आहे. घ्या इनिशियल मोल्स घ्या, इनिशियल प्रेशर घ्या, दिलाय तुम्हाला 0.48 बार. एक पार्शल प्रेशर ॲट इक्विलिब्रियम घ्या, त्याला x म्हणा. करा सॉल्व. हां आता करा कॅल्क्युलेशन लहान मुलासारखे. हे विचार करा ना याच्यावरती की हे 0.48 बार आहे, हे 0 आहे, हे एक्स गेला, हा एक्स हा सॉलिड आहे, हा येईल का इक्विलिब्रियम मध्ये? नाही येणार. तुम्ही ते क्वाड्रॅटिक इक्वेशनने प्लस मायनस व्हॅल्यू येतात बघा तुमच्या, फक्त ती व्हॅल्यू प्लस घ्यायची.